ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळील पाय रे संत पाय देते वरी, प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान, रुळे तळील पाय रे संत पाय देते वरी, तुका म्हणे सुखे तया हरतील दुःखे, रुळे तळील पाय रे संत पाय देते वरे. पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच ने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगे आता दंडवत. दुसरे बंधो शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधो देव ब्राह्मण जैनचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माठे दंडवत. आता बंधो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जन तया माठे दंडवत. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठे दंडवत. ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागुणीचा चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळील पाय रे संत पाय देते वरी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज परमपूजनीय मोठे बाबा परमपूजनीय नथुराम बाबा नथुसिंग बाबा मधुकर बाबा आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय आदरणीय बाबांचे आगमन झाले. एकदा टाळ्या वाजून आपण जोरात स्वागत करूया. त्यांच्या नेतृत्वाने अनेक वर्षापासून होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा, त्या संबंधाने उपस्थित सर्व परमपूजनीय बाबा आहेत, आमचे सर्व गुणीजन मंडळी, गायनाचार्य मृदंगाचार्य सगळे विद्यार्थी उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी वडीलधारी मंडळी, टाळकरी मांद मृदंग वादक गायकवृंद परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल हॅलो थोडा द्या बरं ह्याचा मॉनिटरचा. हॅलो विकू कमी करा. हॅलो आवाज द्या. हॅलो हॅलो. आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की आपण ही सगळी भाग्यवान मंडळी. तुम्ही म्हणाल भाग्यवान का? धन्य आम्ही जन्म आलो
दास विठोबाचे झालो. ह्यांनी तर भाग्यवान आहेतच, कारण सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे आणि सर्वोत्तम देव पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहे. मी सांगत नाही, शास्त्राने हा भाव निवडिला, हे शास्त्र सांगतंय. जगाच्या पाठीवर अन्य तीर्थ आहेत नाही असं नाही. आपल्या इकडं गोदावरी आहे, नर्मदा आहे, गंगा, यमुना, सरस्वती, अनेक तीर्थ आहेत. पण त्या समजा गोदावरी स्नान केलं की गोदावरीतच स्नान केल्याचं पुण्य भेटतं. नर्मदेत स्नान केलं, नर्मदेतच स्नान केल्याचं पुण्य. आत्ता कुंभमेळा झाला पाहिजे मागं 2-3 महिन्यापूर्वी प्रयागला. ह्याच्यातली काही मंडळी गेली असतील, भाग्यवान आहेत ते, कारण 12 वर्षानंतर एकदा कुंभमेळा घडतो. 12 गुणुले 12 144 वर्षानंतरचा महाकुंभ होता. मीडियावर आपण ऐकत होतो. ह्या एवढी गर्दी उसळली होती, जिकडं पाहिल तिकडं समाजच, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त. ह्याच्यातली काही मंडळी गेली असतील. जे मंडळी तिथं स्नानाला गेलेत कुंभमेळ्यामध्ये त्या महापर्वावर, ते भाग्यवानच आहेत, त्यांच्या चरणावर आपण नतमस्तकच आहेत. पण आता बाकीचे म्हणतील मग आम्ही काय दुर्भाग्यवान आहे का? ते त्रिवेणी संगमात प्रयागला जे स्नान केलं त्यांना फक्त त्रिवेणी संगमातच स्नान केल्याचं पुण्य आहे. गंगा, यमुना, सरस्वती तिथे त्रिवेणी संगमच आहे. पण त्याच्यापेक्षा 1000 पटीनं भाग्यवान आमच्या बाबांच्या सप्त्याला आलेला हा समाज आहे. तुम्ही म्हणाल कस काय? तिथं त्रिवेणी संगमात म्हणजे 3च तीर्थस्नान केल्याचं फळ आहे. पण या सप्त्याला जी मंडळी आली, हे रोज चंद्रभागेला स्नानाला जाणार आहे, त्यांना जगाच्या पाठीवरच्या सगळ्या तीर्थस्नान केल्याचं फळ आमच्या चंद्रभागेत स्नान केल्यावर आहे. स्नान करणं तर लांब आहे माऊली. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा. हे आवधीचा तिथे घडली एक वेळा, हे चंद्रभागा डोळा देखलिया. ओ आवधीचा तिथे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा किती सुंदर प्रमाण दिलं पा. अवघीच तीर्थे घडते एक वेळ. त्या साऊंडच्या पुढचा मुलगा आहे का असा सरपली कर, तुला त्रास होत नाही का त्याचा? अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. याचा अर्थ असा नका लावू की आंघोळ करायचीच नाही. नाही तर पुलावर जाताल, तिथून डोळ्यांनी बघताल आणि तिथूनच परत याल. बाबांच्या नियोजनातून गेल्या 10-12 वर्षापासून हा सप्ताह होतोय. ह्या सप्त्यातलं माझं 5वं-6वं कीर्तन असेल. कालिका देवीत 3-4, देवी मंदिरात 3-4, पुन्हा इकडं लॉकडाऊनमध्ये एकदा झालता, त्याही वेळेला मी केलं. अनेक 10-12 सप्ताह झाले असतील अंदाजे, त्याच्यापेक्षा जास्त. पण या सप्ताहाला जी मंडळी येतात, आता तुम्ही 8 दिवस बाबांच्यामुळं तुम्हाला राहणं होतंय. तुम्हाला सगळ्यालाच माझी एक हात जोडून विनंती, इथं आलोय ना सप्त्याला आपण, तर इथं बोर खाली, नळा खाली, बाथरूम खाली कोणी आंघोळी करू नका. खरंच नका करू. हे संतांनी एवढं सोपं केलंय आपल्याला, आपण कंटाळा करतो तो भाग सोडून द्या. पंढरपूरला आलोत ना आपण 7 दिवस या सप्ताहाला, हाय किती लय झालं 15 ते 20 मिनिट लागतात समजा चंद्रभागेपर्यंत जाय. 30 मिनिट झालं ना, काय बिघडलं? पण चंद्रभागेत स्नान केल्यावर अवघीच तीर्थे घडते एक वेळ. जे इथं आता 5-7 दिवस राहतील, 4 दिवस राहतील, 3 दिवस राहतील, जेवढे दिवस राहाल तेवढे दिवस जे रोज चंद्रभागेचं स्नान करतील त्यांच्यासारखी पुण्यवान दुसरी कोणी नाही.
आणि 7 दिवस राहून 20 मिनिटाच्या अंतरावर चंद्रभागा असून सुद्धा इथंच नळाखाली आंघोळ करतील त्यांच्यासारखे पापी कोणी नाही. म्हणून रोज चंद्रभागेचं स्नान करा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे. सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आपल्या देवाचं, आपल्या संताचं, आपल्या संप्रदायाचं महात्म्य आपलं राज्य सोडल्याशिवाय कळत नाही. 2 धाम 4 धाम यात्रेला गेलं की तिकडचे लोक बरोबर ओळखतात हे महाराष्ट्रातला समाज आहे. आणि त्याच्यात आपला मराठवाड्यातला महाराष्ट्रातला समाज ओळखला की पडदा टाकलाच देवाचा. रुको बोले क्यों, भगवान सो रे म्हणजे देव झोपला. आता देव झोपल्यावर हे जागे राहील का? महाराष्ट्रीयन लोग बोलते बहुत दूर से आए हम, भगवान का दर्शन लेने का क्या करना पड़ेगा, 100 रुपये निकालने पडेंगे. एक काढा रे 100 इथलं नाही तिथलं सांगायले. ते 100 रुपये काढून पुजाऱ्याच्या हातात दिले की पुजारी पडदा बाजूला करत, घ्या दर्शन. काय झालं? झाला देव जागा. 100 दिले तर जागा होतो, नाही दिले तर झोपतो. ह्याच्या घरचा का रामेगडी का देव? त्याच्यात आमचे असे निष्ठावंत वारकरी असावे आळंदी पंढरीचे, आमच्या आदरणीय महाराजांच्या दिंडीतले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. 2 धाम 4 धाम यात्रेला आम्ही दरवर्षी 1 धाम करतो. आम्ही तिथं गेल्यानंतर पाहतो आम्ही ते 100-50 काय द्यायचे ते 200-300 रुपये द्यायचे आणि 15-20 फुटावरून दर्शन. माझ्या डोळ्यांनी पाहिले काही वारकरी रडताना. ते म्हणतात महाराज याच्यापेक्षा आपला पंढरीचा पांडुरंग नाही का बरं? का? आदरणीय बाबांच्या सप्त्यामध्ये पंढरपूरला जाऊन 1 नया पैसा खर्च नाही, 1 नया पैसा खर्च नाही. आणि एकदा का मंदिरात गेलं काही 50 फुटावरून दर्शन आहे का? त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. म्हणून आमचे गुरुवारी ढोक महाराज नेहमी सांगत असतात, महाराष्ट्रात नाही जगाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही, चंद्रभागा आणि इंद्रायणी सारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवता सारखा ग्रंथ नाही, आणि आपल्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. जगाच्या पाठीवर नाही. म्हणून भाग्यवान आहेत आपण. म्हणून आता आलात ना सप्त्याला, आता काला घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका, खरंच जाऊ नका. धन्य आम्ही जन्म आलोन दास विठोबाचे झालं. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहे. आणि चालू जे वर्ष आहे, गेलं वर्ष आणि हे वर्ष, ह्या वर्षात आपण जिवंत आहेत हे भाग्याचं आहे. का नाही तर 20-21 का काही लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलंय, सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. सत्ताधीश जर म्हणाल, तुमच्याकडचं काही माहीत नाही मला, पण आमच्या पंढरपूरचे आजी आणि माझी 2 आमदार गेले. माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या, आणि माननीय सुधाकर पंत परिचारक 2 गेले. संपत्तीवान म्हणाल, काय पैशाला कमी, 20-25 वर्ष आमदारच होते पंढरपूरचे. सत्ताधीश गेले, संपत्ती गुणवंत गेले. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनानीच गेले. आमच्या पंढरपूरचं भजनातलं वैभव होतं दादा महाराज शिरवळकर, राशीनकर महाराज, रुक्मिणी मातेचे उपासक वाना महाराज उत्पात, रामदास महाराज कैकाडी, कोरोनानीच गेले. सगळे गुणवंत गेले, धनवंत गेले. सत्ताधीश ह्या 2-4 वर्षात आम्ही कुठं जाऊ द्या, लोक म्हणतात लय नुकसान हो महाराज. म्हटलं काय झालं? लाखाने नुकसान झालं कोरोना. काही त्याच्या पुढं सांगतात कोट्याने नुकसान झालं. बाकीचे झालेले नुकसान आपण इथून पुढच्या कारकिर्दीत भरून काढू शकू, पण या कोरोना महामारीतला मागच्या 3-4 वर्षापूर्वीचा तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला. ह्यात मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले, पण या पांडुरंगाने ज्ञानोबाराय तुकोबारायने
या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं, हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथावरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोने आलो येथवरी. आणि त्यातली त्यात पुन्हा गेल्या वर्षी आणि हे वर्ष भाग्याचं आहे आपलं. का? गेल्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा झाला. पुन्हा ते संपतंय न संपतंय लगेच ज्ञानोबारायांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. आता ह्या गोकुळाष्टमीला ज्ञानोबारायांना 750 वर्ष होतात जन्माला येऊन, सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि पुन्हा लगेच हे आत्ता जे त्रयोदशी गेली ना मागची, त्या त्रयोदशीला, ह्याच्या मागच्या वद्य त्रयोदशीला कैवल्य देवाचे लाडके लढिवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज यांना समाधी घेऊन सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा झाला आत्ताचा. 775वा समाधी सोहळा. किती भाग्यवान आहेत आपण. म्हणजे सध्याचं वर्ष नामदेवरायांचं सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा चालू आहे. वर्ष श्री संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचं आहे. सप्ताहाचे आयोजक मार्गदर्शक आपले श्रद्धास्थान नामदेव महाराजाचे आहेत आणि कीर्तनकार बी नामदेवाच आहे ना. म्हणून हा अभंग निवडलाय मी. नामदेवरायांचं काही भाग्य सांगावं म्हणून. काय झालं, आळंदीवरून ज्ञानोबारा एकदा पंढरपूरला आले. अधूनमधून टाकत होता. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देवुनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरी पूजिले आदरे यथाविधी. माऊली अहो, आषाढी वारी होऊन आता महिना सव्वा महिनाही नाही झालं. कार्तिके अजून पुढे ना मध्येच कस काय आले. नामदेवा जरा तुझ्याकडे काही काम काढले. महाराज तुमच्याकडे काही काम काढले. काय काम? तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाचे. आपण जसं या देहाचं सार्थक होण्यासाठी बाबांच्या संगतीमध्ये राहतो. आषाढीला दिंडीला बाबांच्या संगतीत, कार्तिकीचा सोहळा बाबांच्या संगतीत, हाही सप्ताह बाबांच्या संगतीमध्ये. ज्ञानोबारांनी सुद्धा नामदेवरांच्या संगतीची अपेक्षा केली. तुम्ही नामदेव महाराजाची अपेक्षा करताल ह्यात काही नवल. तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाचे. नामदेवरांनी डोकं खाजवलं. आता नाही म्हणता येणार ना, कारण माऊलीच समोर थोडा द्यावा लागतंय. थोडा नामदेव महाराज आहेत ना समोर. माऊली तुम्ही एक काम करा. काय? नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदिन मी. नामदेवराय म्हटले तुम्ही पांडुरंगाला विचारा, त्यांनी परवानगी दिली आलोच. नामदेवरायांना माहिती होतं की पांडुरंगाला माझ्याशिवाय करमत नाही आणि ते परवानगी देणारच नाही.
विश्वास होता. ज्ञानोबाराय गालातली गालात हसले. ज्ञानोबाराय म्हटले नामदेवराय फार हुशार आहेत, चला चला म्हटले. आता जे जे मंदिरात जाऊन आलेत त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. गाभाऱ्यात आले ज्ञानोबाराय आणि ते गरुड खांब नाही का, आता ते काढलं म्हणा चांदीचा पत्रा लावतील आता पुन्हा. तिथं नामदेवराय थांबले ना असे वाकून बघत होते. ज्ञानोबाराय गेले, दर्शन घेतलं ना हात जोडले न पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने पाहिलं, माऊली अहो कसं काय? जरा मागायला आलोय. मागायला? एवढा आनंद झाला पांडुरंगाला. काय मागायचे ते मागा माऊली, एका क्षणात देतो तुम्हाला. मागा मागा मागा, लवकर मागा. आधीच उशीर झालाय, 7:45 होत आलेत. लवकर मागा, काय मागायचं ते मागा. माऊली म्हटली मी मागतो पण आधी वचन दे, देणार म्हणून. केला ना पांडुरंगाने हात पुढं. हात पुढं केला ना वचन दिलं, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. नक्की देणार? नक्की देणार, घ्या वचन. म्हटले काही नाही, मला तीर्थयात्रा करायची आहे. मग ATM देऊ का क्रेडिट कार्ड देऊ? काय पैसे काही मला बाकी काही नको आहे. मला तुमचे लाडके लडीवाळ भक्त नामदेव महाराज पाहिजे. तीर्थावळीमध्ये असा उल्लेख आहे, वेटेवरून देव खाली उतरले म्हण. खाली इथं बसून ते गाभाऱ्यातलं चित्र डोळ्यासमोर आणा. माऊलींचे 2ही दंड धरले आणि गहीवरून आलं पांडुरंगाला, माऊली दुसरं मागा ना, दुसरं मागा. तुम्ही जे मागाल ते मी देतो. काही मागा, बाकी कोणताही माझा नामा नका मागू. अहो थोडासा मंदिरातून बाजूला गेले, भजनाविना बंद झालं तर मला वाटतं केव्हा नामदेव येतून पुन्हा भजन सुरू करतो. दुसरं मागा ना माऊली, मला बाकी काही नको. अहो दुसरं, मला बाकी काही नको, दुसरं मागा, नामदेव पाहिजे. वचन देऊन चुकलो तुम्हाला मी. माऊलींचा हात धरला, एक 25-30 फुटाचा असेल ते अंतर अंदाजे. माऊलींचा हात धरला आणि नामदेवराय उभी होते तिथपर्यंत आले. ताकद लावून कसं तरी आवरलं होतं स्वतःला पांडुरंगाने. पण नामदेवरायांपर्यंत आले आणि नामदेवरायांना पाहणं आणि माऊलींचा हात सुटला आणि नामदेवरायांच्या गळ्यात पडले देव. नामा पांडुरंगा, अहो जग रडायला लागल्यावर जगाचे अश्रू पुसायचं काम तुमच्याकडे. तुम्हीच रडले तर तुमचे कुणी अश्रू पुसायचे? नामदेवा बोला ना देवा. जावं लागतंय तुला माऊलींच्या बरोबर तीर्थयात्रेला. एवढं वाक्य ऐकलं म्हणे आणि ते ज्या अंगावर हात होते ना पांडुरंगाचे, असे 2ही हात झटकले नामदेवरायांनी आणि माग सरकले. म्हण काय म्हणलं तू? मला जावं लागतंय माऊलींबरोबर. अरे तूच तर म्हणलं ना काल की तुझ्याशिवाय करमत नाही म्हणून. आणि वतन आमची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करू ते नित्य महाद्वारी. मी पंढरपूर सोडून जाणार नाही देवा. लागल्या डोळ्याला धारा. इकडं नामदेवराय रडतात, इकडं पांडुरंगा रडतात. ज्ञानोबाराय खाली मान घालून उभेत. नाही देवा, कधी पंढरपूर सोडून गेलोय का मी? तू सोडून कोणत्या देवाचं दर्शन तरी घेतलंय का मी? नाही नाही, मी नाही जाणार माऊलींच्या बरोबर. नामदेवरायांचा पुन्हा हात धरला पांडुरंगाने. तुझ्या संगतीची जी अपेक्षा करतात ना, ते काही कोणत्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. तुझं भाग्य आहे नामदेवा की तुझ्या संगतीची अपेक्षा माऊली करतायत. जा बाबा जा. माऊलींचा एक हात धरला, नामदेवरायांचा एक हात. उतरले व चंद्रभागेमध्ये. पुंडलिकरायच्या मंदिराच्या समोर हे दगडी वाटता नाही का तो, तिथं ज्ञानोबाराय नामदेव. आपण नाही की एकमेकाला असं ओंजळभर पाणी घेतो अंगावर टाकतो. पंढरीनाथाने पाणी घ्यायचं, ज्ञानोबारायच्या खांद्यावर टाकायचं, पाणी घ्यायचं आणि नामदेवरायांच्या खांद्यावर टाकलं ना, नामा आता उद्यापासून तू दिसायचं नाही, नाही का? इकडे ये, जवळ ये. जवळ घ्यायचं, पुन्हा पाणी घ्यायचं,
पुन्हा अंगावर टाकायचं. स्नान घातलं, पितांबर नेसायला दिला, बाराबंदी फेटा बांधला, गंध लावला. ज्ञानोपारायण नामदेवरायांना घेऊन आले व पुंडलिकरायच्या गाभाऱ्यात. पुंडलिकरायच्या गाभाऱ्यात आले, नामदेवरायांचा हात धरला आणि माऊलींच्या हातात दिला. जसं वारीला जात असताना घरातलं कोणी वारीला जायला नसल, आता हे बघा विद्यार्थी केवढाले ते, असा एखादा मुलगा जर एखादी आई वाट लावायला लागली ना बाबांच्या दिंडीमध्ये, तर ती आई सांगत असते बरं का, घरातलं वारीला कोणीच यायला तयार नाही म्हणून याला पाठवायले. हे ताण लागले तरी तुम्हाला सांगायचं नाही, लाजाळू आहे बरं का, भूक लागली तरी सांगायचं नाही. तसं नामदेवरायांचा हात ज्ञानोबारायच्या हातात दिला आणि पंढरीनाथांनी दोनही हात आपल्या मस्तकाला लावले. म्हणून असा उल्लेख आहे की पांडुरंगाच्या डोळ्यातले गरम अश्रू 2 हातावर पडले. म्हणे 2 डोळ्यातले अश्रू 2 हातावर पडले तर ते पोळले म्हणे. आनंदाचे अश्रू थंड असतात, दुःखाचे अश्रू गरम असतात. त्या अश्रू पोळले आणि पोळल्यावर माऊलींनी पाहिलं दुसरा हात रिकामाच होता ना. माऊलींनी आपल्या हाताने पांडुरंगाचे अश्रू पुसले. म्हण नामदेवा किती भाग्यवान आहेस रे, की पंढरीनाथांनी तुझ्यासाठी रडावं. मी भाग्यवान आहे की पंढरीनाथ माझ्या बरोबर तुला पाठवतायत. माऊली हे तहान लागली तरी सांगायचं नाही बरं का, भूक लागली तरी सांगायचं नाही. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. तहान भूक तुवा जाणावी, मला याची काळजी वाटते हो. ए नामदेवा इकडे. नामदेवरांना घेतलं आणि एखादी आई, हे बाबांच्या संस्थेत जर पोरग पाठवायचं म्हटलं, दिवाळीला आलेलं सुट्टीला आलेलं, ते जाताना कशी त्याला कुरवाळते, गालावरून हात फिरवते, बोटं मोडते, तसं पंढरीनाथाने नामदेवरायांना छातीशी धरलं म्हणे, गालावरून हात फिरवला. लामा आता उद्यापासून कीर्तन नाही ऐकायला भेटायचं नाही का, मला तुझं भजन नाही ऐकायला भेटायचं. लवकर जाण लवकर ये, जावे स्वस्तिक क्षेम, यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे. आणि जरी तीर्थयात्रेत गेला ना नामा, सर्व भावे आमुचा विसरण पडावा. मोठमोठे तीर्थ पाहशील, मोठमोठे मंदिर पाहशील, मला विसरशील, सर्व भावे आमुचा विसरण पाडावा. लोभ असू द्यावा मजवरी, माझ्यावर लोभ राहू द्या. त्यावेळेला नामदेवराय म्हटले, पांडुरंग काय बोलताय, हे ज्ञानोबार तीर्थयात्रेत कोणत्याही देवाच्या पाया पडतील, पण ज्याचे कटावर कर नाही आणि विटेवर पावलं नाही, असा देव सोडून दुसऱ्या देवाचं दर्शनही नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. काय एकनिष्ठता होती. म्हणून माझी वारकरी मंडळीला मी नेहमी कीर्तनात सांगत असतो,
की आपण आपला देव, आपले संत आणि आपला संप्रदाय ना आपले पंथ आणि आपले महाराज सोडून दुसरीकडे जायची काय गरज नाही. बापजादेने काय कमी करून ठेवलंय का आपले? बापजादे म्हणजे परमार्थिक म्हणतोय. आता हे मोठे बाबा असतील, मोठे बुवा असतील, परमपूजने मधुकर बाबा शिंपे असतील, हे सगळे नतोशिंग बाबा असतील, आम्ही सगळे यांच्याकडे शिकलो. काय कमी केलंय संतांनी? काही काही लोक एकनिष्ठताच राहिली नाही. काही काही लोक कपाळाला गोपीचंदन मुक्का लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची आणि केशाला नरेंद्र महाराज. नाही मेळ आहे का कशाची कशाला? म्हणजे जे ते महाराज ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहे, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. मी एकनिष्ठतेबद्दल बोलतोय. कपाळाला गोपीचंदन मुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, केशाला नरेंद्र महाराज, प्यानावर आसाराम बापू. म्हणलं पुस्तक कोणाचे वाचतो? म्हणला वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा? म्हणला निरंकारी बाबाचा. म्हणलं तू कोणच्या बाबाचा? मी आधीच म्हणलंय जे ते बाबा ज्याच्या त्याच्या परीनं योग्य ठिकाणी असतील. मी एकनिष्ठतेबद्दल सांगतोय. म्हणून आपला देव, आपले संत, आपला संप्रदाय सोडून बाकीकडे बघायची गरजच काय? नामदेवराय म्हटले ज्याचे कटावर कर नाही विटेवर पावलं नाही ते सोडून मी दुसऱ्या देवाचं नेगे मी तयाचे दर्शन. काय एकनिष्ठता आहे? उर्वरे ढोक महाराजांना आम्ही जे रामायण करतो, तुळशीदास रामायण, तुळशी रामायण, उपासना केली आसी घाटावर. उपासना केल्यावर भगवान श्रीकृष्ण रूपाने भेटले म्हणे. चरित्र भागात उल्लेख आहे. भेटले तर तुळशीदासजी म्हटले मला हे रूप नकोय, तू भगवान आहे पण मला या रूपात दर्शन नाही पाहिजे. मग तुझ्या हातात धनुष्य बाण पाहिजे, भात्यात बाण पाहिजे आणि त्या रूपातच दर्शन पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे. म्हणून आणि महाराज म्हणतात याला जर हे जे मी बोलतोय शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटे. जिभीचे 100 तुकडे होतील या वचनाला जर मी पालटेल तर. म्हटले मग मी दुसऱ्या देवाचं दर्शन घेणार नाही. गेली तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेलं तर देव कुठं मंदिरात जातात. पद्म तळ्याशी तेव्हा जाय विश्वंभर, कळला समाचार रुक्मय. शेज आरती करायची, देवच नाहीत मंदिरात. रुक्मिणी आई साहेब गेल्या, पाहिले तर तव निडारले नयन, म्हणजे नयन म्हणजे डोळे, अश्रू सुकलेले. पांडुरंगा अहो चला ना मंदिरामध्ये. चलावो मंदिरा देवा पुरुषोत्तमा, येईल गे नामा माझा जेव्हा. माझा नामदेव ज्या वेळेला तीर्थयात्रा करून येतील तेव्हा मी मंदिरात येणार आहे. काय प्रेम होतं? सामान्य प्रेम नाही. म्हणून सकल संत मांदियाळीमध्ये ज्ञानाचं खातं ज्ञानोपारायणकडे, शांतीचं खातं एकनाथ महाराजांकडे, वैराग्याचं खातं तुकोबारायणकडे आणि प्रेमाचं खातं कुणाकडे असेल तर नामदेव महाराजाकडे. आम्ही तर ते नामदेव महाराज पाहिले नाही, पण सध्या आपल्या भागाचं सगळ्या समाजाचं प्रेम कुणावर असेल तर आम्ही हे नामदेव बाबा पाहिले. काय कमी भाग्यवान. मी मगाशी तिथं बसलो, हे होते 2-4 जण. बाबांना म्हणलं हे आपलंच का सगळं? हे म्हणजे तिथून ते ह्या भीतीपर्यंत आपलंच आहे. आता माझी परमार्थात 5वी पिढी आहे. 5वी पिढी, पंजोबा आजोबा वडील मी, आमचा पोरगा पुढं आता ते वाजवतो म्हणतो. 5 पिढ्या गेल्या. आम्हाला 10 गुंठे जागा घेणं झालं नाही. 1 एकराच्या पुढं बाबा गेलेत. कमी प्रेम आहे का समाजाचं? आणि मला म्हणले आता मंदिर इकडं बांधणं चालू आहे. म्हणलं कुठे? ते दाखवायला आले स्वतः. आणि त्यांचं माझ्यावरही प्रेम आहे. मग ते मंदिर बघितलं. म्हटलं मग ह्याचं कसं काय, हे कसं काय? सांगितलं हे असं असं, ते तसं तसं. म्हणले आषाढी वारीत फक्त आम्ही सांगितलं मंदिर बांधायचं आहे म्हणून, तर समाजाचं एवढं प्रेम आहे. म्हटले 15 मिनिटामध्ये, फक्त 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटामध्ये या मंदिराच्या कामाचं 70% आर्थिक निधी समाजाने उचलला. कमी प्रेम आहे काही? म्हणून त्या नामदेवरायांकडे जसं प्रेम होतं तसं याही नामदेवरायांकडे प्रेम आहे. आज ही एवढाली विद्यार्थी इथं शिकतात, बाबांकडे राहतात. मी म्हणतो आम्हाला अभिमान आहे बाबांचा. त्यांनी मला फोन केला ना, दुसऱ्या सेकंदाला, मिनिटाला नाही,
विचारा त्यांना. त्यांनी फोन केला की मी त्यांना कधी नाही म्हणतच नाहीत. कुठेही बोलवू द्या त्यांनी. आळंदीतही मला 1-2दा बोलवलं होतं तसल्या गडबडीत. एकदा देगलूरकर महाराजांना काही अडचण आली, मला म्हटले तुम्हाला यावं लागतंय. म्हणलं येतो. नाही म्हणायची ताकद आहे का त्यांना आमची? कधीच नाही. कारण प्रेमाचं खातं त्यांच्याकडे. प्रेम हे सामान्य समजू नका तुम्ही. हे एवढं उभं राहणं, आज 1-1.25 एकराच्याही पुढं एवढी जागा त्यांच्यासाठी काय आहे? त्यांना 1 पर्णकुटीन 1 ते रूम बांधली तेवढं बस होत होतं भरपूर. आम्हाला सद्गुरू जोग महाराज संस्थेला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांना संस्थेचा अभिमान आहे. म्हणून ताच परमपूजनीय मोठे बाबांचा फोटो इथं आहे, सद्गुरू जोग महाराजांचा फोटो इथं आहे. संस्थेचा अभिमान आहे आणि संस्थेलाही त्यांचा अभिमान आहे. एकदा शताब्दी महोत्सव झाला ना आमचा आळंदीला. शताब्दी महोत्सव झाला तर मोठमोठ्या महाराज मंडळीला तिकडंच आडवत होते पोरं. ते उभेच केले ते, तशी मिलिटरी सारखीच गँग होती. पण बाबा उपरनं टाकून कोणाची ताकद आहे हात करायची? मोठमोठे महामंडलेश्वरन महंतन त्यांना लांब जागा होती, पण आमच्या चारठाणकर बाबांना कीर्तनकाराच्या समोर जागा. का? समाजासाठी तेवढं केलंय. आज सध्या इथं हा बाबांचा इथं सप्ताह चालू आहे ना, त्यांच्या 2-3 शिष्याचा सप्ताह सध्या गावात चालू आहे. सध्या गावामध्ये एवढे शिष्य, एवढ्या संस्था 100च्या पुढं असतील एक अंदाजे माझे. आपल्या संस्थेतून जे शिकून गेलेत त्यांनी ज्या संस्था काढल्यात 100च्या आसपास तर नक्की असतील. हे विद्यार्थी काय गप्प बसतात का? शिकले 4-5 वर्ष इथला कोर्स झाला, तयार झाले की मग बाबा सांगतच असतात तू आता एक काम कर, तिथं संस्था काढ, म्हणजे तिकडच्या भागातली पोरं तयार होतील तिथं. संस्थेला आम्हाला अभिमान आहे त्यांचा. मला नेहमी आम्हाला लोक विचारतात ना असं कुठे गेल्यावर, महाराज ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात, माऊली म्हणतात. माऊली का म्हणतात? ती माये म्हणून माऊली म्हणतात. म्हटले मग आता एखादी माय आहे का अशी की साधकांवर प्रेम करणारी? मी म्हणत असतो 1 नाही 2 आहेत. एक म्हणजे आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेतले परमपूजनीय मारुती बाबा कोरेकर आणि दुसरे म्हणजे चारठाणकर बाबा. विद्यार्थी कुठला आहे, काय आहे, आपल्याच गावातला आहे का, आपल्याच भागातला आहे का? आमच्या मोठे बाबांचं तसंच होतं. ते बाबा खानदेशातले होते, पण मराठवाड्यातला पोर. आता बाबा मराठवाडाच, गुरुवारी ढोक महाराज नागपूर, बाबां ते आमचे गुरुजीन बाबा बरोबरचेच पाठाचेच आहे का. पण केवढं प्रेम. माय ही पदवी कोणालाही भेटत नाही. आज एवढा समाज, एवढं ऐश्वर या ठिकाणी उभं राहतंय, हे सोपं समजू नका. येणाऱ्या कालखंडात ह्या 3 रस्त्याच्या अलीकडं सगळ्यात मोठा वारकरी संप्रदायाचं फळ कोणता? तर आमच्या चारठाणकर बाबांचा म्हणून. कोणाला जागा भरपूर असेल तर समाज नसेल, कोणाकडे समाज असेल तर जागा नसेल, पण सर्व गुणांनी संपन्न बाबा आहेत. एकदा आणि आमच्या सगळ्या गुरुवर्यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. मी भाग्यवान आहे स्वतः, आणि तेही भाग्यवान आहेत की ज्यांना मोठे बाबा गुरुवर्य नतोसिंग बाबा, मधुकर बाबा शिंपी हे ज्यांच्याकडे शिकले त्यांच्याकडेच मला शिकायचं भाग्य प्राप्त झालं. मला पहिल्या वर्षाला निकम बाबा होते, दुसऱ्या वर्षाला मधुकर बाबा शिंपी होते, 3ऱ्या वर्षाला मोठे भाऊ होते, 4थ्या वर्षाला मोठे भाऊ होते, गुरुवर्य घोले बाबा होते. केवढा जीवनामध्ये त्याग आहे. हे त्यागाशिवाय घडत नाही. आता ते नामदेवच आहे, ते मी नामदेवच आहे. ते मगाशीच म्हणले आपल्या तुमच्यासारखी किती नामदेव आहेत, पण समाज देतोय का? यांनाच का देतो? समाजासाठी कार्य आहे. समाजाला माहिती आहे ना यांना जे दिलंय ते त्यांचं नाही, ते आपलंच आहे. एवढं उभा राहील. मी मगाशीच बोललो 1 रूम बाबांना बासवत होती. आता मगाशी कोणत्या तरी गावची माणसं आल्याबरोबर दर्शन घेतलं, बॅग घेतली की मग ते नियोजन लगेच. बाबा म्हणले एक काम करा, ती पलीकडची रूम आहे तिथं तुम्ही उतरा. स्वतः उठून गेले दाखवायला जागा. कोण प्रेम करते सांगा ना? हे समाजावर प्रेम करतात म्हणून समाज त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणून प्रेममूर्ती नामदेवराय ते तर आम्ही पाहिले नाही, पण हे नामदेव बाबा आम्ही प्रेममूर्ती पाहिले. म्हणून प्रेमाचं खातं नामदेवरायांकडे. नामदेवराय गेले तीर्थयात्रेला, वेळ कमी होता
कमी म्हणजे 25 मिनिट होते. म्हणून तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीवलग भेटला विठोबाशी. पांडुरंगाला भेटले, कडकडून मिठी मारली, देवा आता काय मला कुठं पाठवू नको. रुक्मिणी आईसाहेब भेटल्या, सगळे भेटले. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, ओ ओ माऊंद करायचं आणि झोपल्यावर कुणी करायचं माऊंद? म्हटलंय माऊंद करायचंय आपल्याला नामदेवरायांचं, तीर्थे करून यात्रा करून आले. म्हटले मग ह्या पांडुरंग परमात्मा अनंत ब्राह्मण रूपाने उपस्थित होते. तीर्थावळी वाचा, कळलं आपल्याला. आणि तुम्हा सर्वांनाच आमची विनंती आहे, बाबांचं काल्याचं कीर्तन आहे, काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी तुम्ही सगळ्या पंढरपुरात फिरणार आहे. कशाला? सोलापुरी चादरा, सतरंजा, बैलाच्या झोली, वांगड्या, बांगड्या, नातवाला हे जरूर घ्या, जरूर घ्या. पण ज्या बॅगमध्ये घोंगडी नेणार आहे, सोलापुरी चादर नेणार आहे, सतरंजी नेणार आहे, त्याच बॅगमध्ये कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये आमची ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी घेऊन जा. वारकरी नित्यनेम मालिका घेऊन जा. कराडकरांनी ती आता सुंदर पद्धतीने काढली आहे. उर्वरे बंडातात्या महाराज कराडकरांनी न्याय एकदा ते का त्याच्यामध्ये त्यांनी महिन्यात 30 दिवस असतात ना, 30 नियम काढलेत. रोज एक नियम वाचा. आणि आपलं चॅलेंज आहे, चॅलेंज आहे आपलं. त्यात रोज 2 नाटाचे अभंग आहेत, रोज तीर्थावळीचे 2 अभंग आहेत, समाधीचे 2 अभंग आहेत. न रडता मला तेवढे वाचून दाखवायचे अभंग, न रडता. तुमच्या डोळ्यात पाणीच आलं पाहिजे. रोज एक नियम वाचायचा. सुंदर मालिका आहे. आमच्या मठाच्या शेजारी त्यांचा मठ आहे, कराडकरांचा मठ. वारकरी नित्यनेम मालिका कराडकरांची अगदी सुंदर आहे बा. रोज नाटाचे 2 अभंग, समाधीचे 2 अभंग, तीर्थावळीचे 2 अभंग वाचा. संस्थेमध्ये शिकताना 4थं वर्ष झालं, गुरुवारी विठ्ठल बाबा गुले ज्ञानेश्वरी शिकवायला. बुवा म्हणते सगळा निरोप समारंभ झाला, बुवा म्हटली मला मोठी दक्षिणा कोण देणार आहे? आम्ही म्हणलं मोठी दक्षिणा? आणि बुवा तर कवा दक्षिणा मागत नाहीत. मग फडकाऱ्यांवर त्यांचं विशेष प्रेम. पाटणकर बुवा होते आमच्या पाठाला, बुद्धवंत बुवा होते. ते म्हणले नामदेव बुवा तुम्ही बोला बरं बुवांना काय दक्षिणा पाहिजे. म्हटलं काय पाहिजे दक्षिणा? बुवा म्हटले नामदेव बुवा म्हटले सगळ्यात जास्त ज्ञानेश्वरीचे पारायण कोण करणार आहे? बघा ह्याला म्हणतात आमची गुरुजी बरं का. दक्षिणा काय मागितली? मग आमच्या पाठाला कोणी 11 पारायण करतो, कोणी 21 करतो, कोणी 51 करतो. एक पौळ नावाचा विद्यार्थी होता हिंगोली जवळचा. ते म्हटलं बुवा माझी 108 पारायणाची इच्छा आहे. म्हणले पोटच भरलं माझं. पुढचं आहे का बरं का. पण म्हणलं की बुवानी चष्मा पुढं केला ना, असं डोळे मोठे करून बघितले, तेव्हा सो करायचंच राहिलं होतं फक्त. बुवांच्या डोळ्यात ताकदच तशी होती. बुवा बोलत तर नव्हते कोणाला, पण असं बघितलं की पोरगं घाबरायचं. ते म्हटले पण काय रे? ते म्हटलं मी गावाकडं करणार आहे, इकडं नाही, आळंदीत नाही. माझं वय होत आलंय आता, लग्न, लेकरं, बाळं, शेतीवाडी. बुवा म्हटले कोण म्हणलं करू नको तुला? कर ना मग. ते करत करत ज्ञानेश्वरीचे पारायण कर. ते म्हटलं दुपारी ऊन झालं, मी जेवणार, थोडी विश्रांती करणार, आणि उन्हात काय आम्ही शेतात काम करत नाही. त्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचणार. घरी आलो, हातपाय धुतले, ज्ञानेश्वरी वाचणार. पण बोल ना, पण म्हणजे काय? समजा माझे 70-72 पारायण झाले आणि माझं आयुष्य संपलं तर, मी मेलो तर, मरण जवळ आलं तर? बुवा म्हणले येडाचंही हो. ते पोरग म्हणलं, पौळ म्हणला मी येड आहे म्हणून तर विचारतो, ऐका बरं का. ते म्हटलं 70-72 पारायण माझे झाले, आयुष्य संपलं तर राहिलेली पारायण? बुवा म्हणले इकडे उद्या सकाळी संजीवन समाधीला अभिषेक कर, ते तीर्थ घे आणि समाधीला डोकं लावून माऊलींना प्रार्थना कर. 108 पारायणाचा मी संकल्प केला आहे, तेवढं पूर्ण होऊ द्या. तुझे 72 पारायण झाले, 70-72 झाले, तुझं आयुष्य संपलं. यमदूत जर तुला न्यायला आले तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून देण्याची ताकद आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात. बुवा म्हणले ज्ञानेश्वरीच माड्याकडून लिहिली. घ्या. सच्चिदानंद बाबा गेलेलेच होते.
सच्चिदानंद बाबा आदरी लेखको झाला तर तुला काय. आणि पुन्हा ऐका, ते म्हटले बोट ठेवून वाचत जा. मी म्हटलं बोट ठेवून का वाचायची गरज आहे. ते म्हणले तसं नाही, एक तर जिभेला स्पर्श होईल आणि आपल्या हाताला बोटाला स्पर्श होईल. आमच्या गुरुजींचा भाव ऐका पुढचा. ते म्हणले नामदेव, एकदा का आपण बोट आपलं ज्ञानेश्वरीने गात्याच्या हातात दिलं ना, आपला उद्धार होईपर्यंत ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आपलं बोट सोडणार नाही. ही ताकद त्या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथामध्ये. तुम्हालाही आमची विनंती आहे, सप्त्याला आलात तर काल्याच्या, आता ज्या बहुतांश जणांच्या गळ्यात माळा आहे, आतून गळ्यात माळ घाला. तसं जाऊच नका इथून, खरंच जाऊ नका. आणि संकल्प करा की गावाकडे गेलं की 30 मिनिटं मी ज्ञानेश्वरी वाचल, 30 मिनिटं मी गाथा वाचल. त्याच्याशिवाय झोपूच नका. गाथा वाचाल तर वाचाल, वाचा. नामदेवराय म्हटले माऊंद केलं देवानी. हे हरिदास वेस नाही का पंढरपुरातले आमचे, त्या पूर्वी तेवढंच होतं पंढरपूर. मग नानोपारायण हे निघाले बुवा, निवृत्तीनाथ, सावता महाराज सगळे निघाले. नामदेवराय, पांडुरंग परमात्मा, सत्यभामा, रुक्मिणी, रवींद्र हे वाटा लावायला आले हरिदास वेशेजवळ. निवृत्तीनाथांनी हात जोडले, येतो देवा. या निवृत्तीनाथ माऊली जवळ आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. येतो आम्ही, फार उपकार केलेत माझ्यावर तुम्ही. नामदेवरायांना माझ्याबरोबर लावून आणि मान वळवली. उजव्या बाजूला नामदेवराय उभे होते. ज्ञानोबाराय दर्शनाला वाकणार तेवढ्यात नामदेवरायांनी हात धरले, दंड धरले. माऊली काय करताय हे, तुम्ही नका माझं दर्शन घेऊ. ज्ञानदेव वैष्णव मोठा, मला तुमचं दर्शन घेऊ द्या. माऊली म्हटले नाही, तुमच्यापेक्षा कोण मोठं आहे, कोण मोठं आहे तुमच्यापेक्षा. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा जवळ आले. तुमच्यात कोण मोठं आहे हे कोण सांगणार आहे, तुम्ही दोघंही मोठेच आहात. नामदेवा, खरंच तुझं भाग्य आहे रे. तीर्थावळी वाचा. आईसे भाग्य जेने सर्वस्वे साधावे, तरीच जन्मा यावी विष्णुदासी. नामदेवा, अरे तुझं भाग्य आहे, तुला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांची संगती लाभली. त्यावेळेला नामदेवरांच्या मुखातलं काय वाक्य आहे पहिल्या चरणात, ऐसा भाग्य झालो, 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 वा वा, ऐसा भाग्य झालो, 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 तरी धन जन्मालो, हे तरी धन जन्मालो, हे तरी धन जन्मालो, हे तरी धन जन्मालो, ऋणी तरील पायरी, ऋणी तरील पायरी, तरीचा जन्मालो, तरीचा जन्मालो, ऋणी तरील पायरी, ऋणी तरील पायरी रा. त्यावेळेला नामदेवरांच्या मुखातलं वाक्य आहे,
ऐशा भाग्ये जालो, अनेक वचनीय भाग्ये, ऐशा भाग्ये जालो. नामदेव रे, भाग्य तर सगळ्याच संतांचं आहे, आपलंही काही कमी भाग्य आहे. पण नामदेवरायांनी एवढं भाग्य कोणत्या संताला लाभलं नाही. म्हणजे कसं काय? नामदेव महाराज म्हणतात, माझा जन्म झाला ना, नामदेव पुत्र झाला, विठोबा रशासे आला. नामदेवरायांचा जन्म झाला तर देव बारशाला गेले. आता बारसं म्हटल्यावर तिथं आपलं काही काम आहे का बाबा? पुरुष वर्गाचं काही काम नसतं, महिला वर्गाचं काम. मग रुक्मिणी सत्यभामा आतमध्ये गेल्या तर आत गर्दी होती. रुक्मिणी म्हटल्या, देवा तुम्ही बाहेर थांबा, तुमचं काही काम नाही. देव म्हटले, इकडे इकडे. काय नाव ठेवायच्या टायमाला मला बोलव. नाव ठेवायच्या टाइम म्हटले, हो नाव ठेवायचं, पण आम्ही नाही नाही, मला विचारल्याशिवाय ठेवायचं नाही. मग ते म्हणे, याचे नाव काय? दासी जनीस आनंद होय. म्हटले, मग काय नाव ठेवायचंय? रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, थांबा, बाहेर देव उभे आहेत, त्यांना बोलवा बरं आतमध्ये. देवाला आतमध्ये बोलवलं. देवाने ती पाळण्याची दोरी धरली आणि असं त्या पाळण्यात बघितलं. बालमूर्ती नामदेव रे. ती जीभ जी होती ना, अशी लळ 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 करत होती. देवाच्या लक्षात आलं, याला माझ्या नामस्मरणाशिवाय चैन पडणार नाही. नामस्मरण करून 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 हा नामाचा देव होणार आहे. म्हणून नामदेवाईचे नाव त्या ठेविले, देवाईचे नाव त्या ठेविले, नामदेवाईचे नाव त्या ठेविले, देवाईचे नाव त्या ठेविले, अनुभविले प्रेम सुख, अनुभवले प्रेम सुख, अनुभवले प्रेम सुख. नाव नाव ठेवलं. नामदेवाईचे नाव त्या ठेविले, तेने अनुभविले प्रेम सुख. नामदेव नाव ठेवलं. नाव ठेवायचा कार्यक्रम झाला की पुन्हा एक कार्यक्रम असतो बा. तुम्हाला नाही माहिती, तिकडे विचारतो. आहेत ना जागे सगळे? नाव ठेवायचं झाल्यावर पुन्हा काय कार्यक्रम असतो? पाळणा. पुन्हा नाव घेण्याचा सुरू होतो. सविताताई तुम्ही घ्या, मनीषाताई तुम्ही घ्या, स्वातीताई, आणि कुठं कसं काय नाव घ्यावं हे आपल्यापेक्षा ह्यांना विचारत. बरोबर जोडतात ते. एका मावशीनं नाव घेतलं होतं, तेवढं ठेवलंय लक्षात तुम्हाला सांगायला. तिनं नाव घेतलं मुंबई शहरात उत्तम चांदी. मुंबई शहरात उत्तम चांदी, तिथं निघाला राजीव गांधी. आता चांदीत निघतो का राजीव गांधी? पण काय जोडतील काही सांगता येत नाही. मुंबई शहरात उत्तम चांदी, तिथं निघाला राजीव गांधी. राजीव गांधीने खाल्ला पेरू, तिथं होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी खाल्ला जाम, तिथं होते परशुराम. परशुराम पाटलाचं हॉटेल, तिथं होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलच्या हातात सोन्याची कुऱ्हाड, चांदीचा दांडा. टिंब टिंब बसले पलंगावर, मी घालते वारा, म्हणलं झोपल. काय नावं घेतील. आणि एवढा छंद असतो यांना नाव घेण्याचा. एकदा बारशानिमित्तच कीर्तन होतं माझं. बारशानिमित्त 7 ते 9 कीर्तन. मी आपलं 6:30ला गेलो. गुरुवारी ढोक महाराजांना आम्हाला वेळेची सवयच. 6:30ला 5 कमी असताना बाबांचा फोन आला मला. म्हणले कुठं आहेत? म्हणलं पुलाच्या पुढं आलोय, सुरू करा भजन. आणि आता कीर्तन सुटल त्यावेळेला 8:30 वाजलेले असतील. पुढं जात नाही ना आधी सोडत नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. मग मी आपला 6:30ला तिथं गेलो. हे 7 वाजले तरी यांचं संपना, 7:30 वाजलं तरी संपना नाव घेण्याचं. मी त्या ते बाळ ज्यांचं होतं त्या इकडे या बरं म्हटलं, कीर्तन ऐकायचंय का हे ऐकायचंय? ते म्हटले 7 तर वाजू द्या ना. अहो म्हटलं 7:30 होता आले ना. आणि मग घड्याळ बघितलं त्यांनी, धावत गेले, माईक घेतला. साऊंड सर्व्हिस बादाड साहेबांचीच होती. आणि हे काय प्रेमाचं खातं जुळलंय कोणास ठाऊक बाबांचं आणि त्यांचं. कार्तिकी वारी असू द्या, साऊंड सर्व्हिस हीच. पंक्तीवाला बदलल पण साऊंडवाला नाही बदलत. कार्तिकी असू द्या तेच, कालिका देवी मंदिरात सप्ताह असू द्या हेच, इकडं लॉकडाऊनमध्ये होता हेच, इथं आहे तेच. एवढंच नाही, आषाढी वारीत सुद्धा हेच. हां, रस्त्याने दिंडीच्या तेच असत. कारण अधूनमधून आमची भेट होती.
मग ते मला भेटतातच, भेटले की आम्हाला बिसलरी भेटते, म्हणून मी ह्यांचीच वाट बघत असतो केव्हा भेटते ते. ते म्हणतात ते नामदेवन हे नामदेवच. म्हणजे एक प्रेमाचं आणि योग्य साऊंड सर्व्हिस आहे. मीच नाही हं. आमचे गुरुवर्य ढोक महाराज सुद्धा असू द्या, गुरुवर्य ढोक महाराजांच्या परीक्षेत जो साऊंडवाला पास झाला तो महाराष्ट्राच्या परीक्षेत पास झाला. त्याच्या पुढं नाही. अहो श्वास घेतला तरी आवाज येते, है का? श्वास घेतला तरी काय काय माईकमध्ये बुवा उडी मारून बोलू द्या तरी आवाज येत नाही. ते परतूर भागात बऱ्याच ठिकाणी माझ्या कथेलाही ते होते का. हां, ते हे सांगत होतो, ते माईक घेतला हातात, त्या झालं बस करा, पंढरपूरून लबडे महाराज आले, कीर्तन ऐकायचे, हे कवर ऐकत बसायचे. एका कोपऱ्यात म्हातारी बसली होती, ती काठी टेकत आली बा पुढं. कोण आहे रे ते म्हटलं मीच आहे. काय झालं? मी राहिली नाव घ्यायचे, म्हातारी. आणि दुर्दैवाने एवढं शांत वातावरण झालं. मी म्हटलं एवढे शांत कसं काय बसलीत? बघितलं तर तिच्या कपाळाला कुंकू नव्हतं. म्हटलं ही काय नाव घेणार आहे? मी आपला खिडकीतून बघत होतो, तिनं असा माईक घेतला, ते माईक हालत होता. वय झालेलं पण छंद असतो नाव घ्यायचा. तिनं सुद्धा नाव घेतलं. ती म्हटली दत्ताच्या देवळात करीत होते आरती, दत्ताच्या देवळात करीत होते आरती, मालक गेले वरती, मी राहिले खालती. काय नावं घेतील काही सांगता येत नाही. नामदेवराय म्हणतात केवढं भाग्य आहे माझं की माझ्या बारशाला देवाने सगळे भाग्य सांगत नाही. पुन्हा कधी योग आला तर पुन्हा बाकीचे राहिलेले भाग्य सांगेल. आपण ज्याला भाग्य म्हणतो ना त्याला संत भाग्य म्हणतच नाहीत. आपण कशाला भाग्य म्हणतो? एखाद्याकडे पैसा भरपूर असला, गाडी घोडी, एसीची रूम, एसीची गाडी, काय भाग्यवान आहे हो? काय कमी आहे त्याला? आपण त्याला भाग्यवान म्हणतो. एखाद्याचा मुलगा चांगला निघाला, सगळी गरिबी हटवली, 10-20 एकर शेती, लवाजमा सगळा नोकरचा, काय भाग्यवान आहे, काय मुलगा चांगला निघलाय. एखाद्याची पत्नी चांगली भेटली, दिसायलाही सुंदर आहे, सगळं घर, ती आल्यापासून घराची सुधारणा झाली, लक्ष्मी आली म्हणतात, लक्ष्मीच्या पावलानं आली. पण संतांनी याला लाल शेरा मानलाय की याला भाग्य आम्ही म्हणतच नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निजप्रवास बरा संतापाई. भाग्य तरी नव्हे धन, पुत्र आणि दारा, तिन्हीचा विचार केला तर रावणाकडे तिन्ही होतं. आपलं कुठं घेऊन बसता 2-4 अंगठ्या. मग शुद्ध कांचनाची सप्तकोटी, धन, पुत्र, पुत्र अक्षयासारखे, इंद्रजितासारखे, मेघनाथासारखे पुत्र, आणि दारा 80 सहस्र जया, सुंदरा कामिनी. पण संत म्हणतात तो भाग्यवान ठरला नाही. मग का? ते लौकिक भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणतात मला अलौकिक भाग्य भेटलंय. मग नामदेवरायांना विचारलं तुमचे 5च मिनिटं राहिलेत, कोणतं अलौकिक भाग्य तुम्हाला लाभलं? रुळतीला पायरी, रुळतीला पायरी, रुळे तळीला पायरी, रुळे तळीला पायरी.
सर्व्हिस तर गोड आहे, वाजवणारा त्याच्यापेक्षा गोड आहे. नाही तर काही काही पकवा जे असतात त्यांना पकवाज वाजवायचा का बदडायचा हेच कळत नाही. एवढं गोड वाजवणे. काजळी भाऊकडे होते काय? बाबाकडंच का? ते काजळी भाऊंचा असाच बाज आहे बा. यंदा आमच्या दिंडीत होते ना ते चालायला अधूनमधून, म्हणून ते बाज एवढं गोड वाजवणारे, पोषक वाजवता आलं पाहिजे. असं वाटतं हे वाजवायले की नाचतच राहा, एवढं सुंदर वाजव. रुळे अलौकिक भाग्य कोणतं लाभलं तर रुळे, तळी, पायरी. आपण जे पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, तळीची जी पायरी आहे आज जातानाच पितळी पायरी, तिथं नामदेवरायांची संजीवन समाधी आहे. एकट्या नामदेवरायांची नाही, 14 माणसं घरातले सहकुटुंब परिवार सहकुटुंब तिथं. एक सून गेली होती बसव कल्याणला बाळांतपणाला, तेवढी राहिली. ते सगळ्यांना समाधी दिली. दामोशेठी, गोनाबाई, नारा, विटा, गोंदा, मादा हे सगळ्यांना तिथं समाधी दिली आणि संजीवन समाधी आहे. मला ती तळची पायरी भेटली. रुळे, तळी, पायरी. फायदा काय? तळची पायरी, पायरीला काय भाग्य असतं? पायरी साधी असू द्या, नाही तर मार्बलच्या असू द्या, नाही तर ग्रेनाईटच्या असू द्या, कोण त्याच्यावर नतमस्तक होतंय? त्याच्यावर पायच ठेवला जातो. नामदेवराय म्हणतात मग संतांनी पाय द्यावा ह्याच्यासाठी मी तळची पायरी घेतली. संत पाय देते वरी. मग काव, आता माझी वेळ संपली. संतांनी जर पाय दिला तर त्याच्यामुळं फायदा काय? तर प्रेमामृतपान. प्रेमामृतपान घडेल किंवा होईल चरण रजेसना. संतांचे जे रजकण आहे ना, हे रजकण त्या पायरीवर पडतील. ते रजकण माझ्या अंगावर पडले की संतांच्या रजकणामध्ये सुख आहे. सर्व सुखे आजे येतेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. किंवा सुख एक हेची ठाई बहुपायी संताच्या. ते रजकण माझ्या अंगावर पडले की तुका म्हणे सुखे तया हरतील दुःखे. रुळे तळील पायरी संत पाय देते वरी. विठोबार ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊलींच्या घुमाये तया हरतील दुःखे. रुळे तळील पायरी संत पाय देते वरी. गेल्या अनेक वर्षापासून बाबा हा उत्सव करतात आणि ह्याच्यामध्ये ज्यांना अन्नदानाची सेवा भेटते, आमच्यासारख्याला कीर्तनाची सेवा भेटते, आपण सगळेच भाग्यवान आहे. बादल साहेबांना साऊंड सर्व्हिसची सेवा भेटते, यांना वाजवण्याची भेटते, यांना टाळ घेण्याची. इथं कीर्तनकाराला जे पुण्य आहे ते स्वयंपाक करणाऱ्याला सुद्धा आहे. इथं चटई उचलणाऱ्याला सुद्धा आहे, टाळ वाजवणाऱ्याला सुद्धा आहे. म्हणून सर्वांना सारखं फळ आहे. तर हा आपला संप्रदाय. आणि हे अन्नदान तिथं किती भाग्यवान आहेत कोणास ठाऊक, ज्यांना ह्या सप्त्यात पंक्ती भेटल्यात ना. तुम्ही म्हणाल कसं काय? गावाकडं 1000 लोक जीव घालायचे. 1000 बरं का. 1000 लोक जीव घातल्यावर जे पुण्य आहे ते पुण्य थोडक्यात मिळवायचं असेल, थोडक्यात तर एक ब्राह्मण जीव घालायचा. पण तो त्रिसंध्या करणारा पाहिजे. त्रिसंध्या करणारा एक ब्राह्मण जीव घातला की 1000 लोकांचं पुण्य भेटतं एक ब्राह्मण जीव घातल्यावर. आता पुढचं ऐका. असे 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळवायचं असेल तर आमच्या बाबांच्या सप्त्यामध्ये पंढरपूर सारख्या क्षेत्रात चंद्रभागेच्या तीरावर आमचा एक वारकरी जीव घाला
1000 ब्राह्मण जेव घातल्याचं. माझ्या पदरचं काहीच सांगत नाही, मी पुराव्याशिवाय कीर्तनात बोलत नाही. गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केले अपूर्ण, क्षेत्रीचा एक पुण्यतितुलेची जाण. क्षेत्रावरचा एक जीव घातल्यावर आहे. आता एक क्षेत्रावर नाही म्हणलं तरी 400-500 लोक सहज आहेत. 500 गुणिले 1000 करायचं, काय येईल त्याला पुन्हा 1000नी गुणायचं. तेवढे माणसं जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला आहे. काय काय म्हणतील, 4दा म्हणलं बाबांना मला पंगत द्या पंगत द्या, देत नाहीत, काय करावं मग. एक पंगत नाहीत ना देत, पुढच्या वर्षीची घ्या, आळंदीतली घ्या, वारीतली घ्या. पण कुठं ना कुठं अन्नदान जन्माला आलोत ना, वर्षातून एकदा अन्नदान झालं पाहिजे. बरं नाहीच भेटली ते एखादं साखराचं ठिका आणून द्या, काय 2-1000 रुपये लागतात. एखादा तेलाचा डबा आणून द्या, हे पंक्तीला वापरा म्हण. ते काय ते वापरतात, ते सगळं आपल्या साधकांसाठीच वापरतात. म्हणून इथं आलो तर रिकाम्या हाताने कोणी गेलं नाही पाहिजे. मंदिराचं एवढं मोठं काम चालू आहे. यावर्षी तिकडची वास्तुशांती झाली आणि माझा विश्वास आहे आपल्या समाजाचं बाबांनी वर एवढं प्रेम आहे, पुढच्या वर्षीचा होणारा सप्ताह मंदिराच्या कलशारोहणाचाच होणार आहे, कलशारोहणाचा. आणि मी बाबांना सांगतो, आम्हालाही ती गुरुतुल्यच आहेत. ढोक महाराजन ते बरोबरच होते, म्हणजे आम्हालाही गुरुवर्यच आहेत. आता आम्ही पंढरपुरातच राहतो. बाबांनी अर्ध्या रात्री आम्हाला कोणत्याही सेवेला बोलवू द्या, आम्ही अर्ध्या रात्री यायला हजर आहे. तसं आपण सुद्धा ज्याला जे घडल ते सहकार्य या ठिकाणी करा. येणाऱ्या कालखंडामध्ये मी मगाशीच बोललो की आपला फड, आपली चारटाणकर बाबांची दिंडी, हा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी होत राहो. आणि काय विशेष आहे कोणास ठाऊक, असे काही व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्याकडं तुम्ही केव्हा पाहिलं की वाटतं त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. अशी काही बोटावर मोजण्या एवढी मंडळी आहेत. तशी माझ्या जीवनातली गुरुवर्य चारठाणकर बाबा आहेत. बघितल्याबरोबर तर अनेक ठिकाणी, वारीतही आम्ही 1-2 ठिकाणी भेटतो, 2-4 ठिकाणी भेटी होतात आमच्या. असे व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून आणि मी जसं पाहतोय त्यांना, जसं पाहतोय तसे त्यांच्यात काही फरकच नाही. जशाला तसेच आहे, जसं पाहतोय तसं. काय खातेत मी विचारतो आता एकांतात त्यांना, पण आहे ते तेच तसंच आहे, कसलं कमी नाही आहे ते. तरुणाला लाजवेल असं कार्य. म्हणून पांडुरंगाला आम्ही एवढीच प्रार्थना करू, इथं जमलेल्या सगळ्या श्रोते मायबापांचा आमच्यातला 1 तास कमी करा, पण बाबांना उदंड आयुष्य द्या. आणि त्यांच्या हातून आपल्यासारखे 1 तासाने आधी मेले तर काय फरक